दोघे घरी आले. तिला आराम करायला सांगून तो बाहेर गेला. ती कपडे बदलून आली आणि बेडवर पडून विचार करू लागली, की नेमकं होतं तरी काय? तिचा निर्णय बरोबर आहे की चूक? कारण अर्धा दिवस झाला होता, पण तो अजूनही तिच्याशी एक शब्द नीट बोलला नव्हता. वेलीवर फूल उमललं की छान फुलतं, तसंच ते राधाच्या संसारात वेलीवरचं फूल उमलण्याच्या मार्गावर होतं. पण राधा मात्र दडपणाखाली होती. अपत्य सुखासाठी पती तर दुखावला जात नाहीये ना. पण तिचा हे करण्यामागचा हेतू शुद्ध होता. भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याला प्राणापलीकडे जपते. दिवस सरत होते. 3 महिने होत आले. राधा ओकाऱ्यांनी बेजार झाली. कधी रात्री अपरात्री तिला उठायची आणि तेव्हा तिला उलटी व्हायची. ही तिची स्थितीवरून ती किती नाजूक आहे आणि पुढे काय परिस्थिती ओढवणार याची त्याला कल्पना आली होती. ती खूपच अशक्त झाली होती. शाळेतही तिने कसंबसं फेब्रुवारीपर्यंत सगळं शिकवून संपवलं आणि रिझाईन केलं. आता ती घरीच असायची. तो सर्वतोपरी तिची काळजी घ्यायचा, मात्र तिच्या अपरोक्ष. हो, गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांच्यातला अबोला वाढला, पण घरात त्यांनी हे जाणवू दिलं नव्हतं. सरप्राईजच्या नावाखाली तिला लागलेल्या डोहाळ्याच्या वस्तू तो आईकडे देऊन जायचा. तिला काही त्रास होत तर नाही ना, हे पाहण्यासाठी तो रात्र-रात्र जागायचा. मध्येच तिला उलट्या व्हायच्या, तेव्हा तो कधी-कधी उचलून तिला बाथरूमपर्यंत न्यायचा. दिवसभर उलट्यांनी बेजार झालेल्या तिच्या चालायचंही त्राण उरायचं नाही. पण यातही संभाषण क्वचितच व्हायचं. 3ऱ्या महिन्यात तिची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम झाला. दोघे सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले. सोनोग्राफी रूममध्ये तिच्या पोटावर फिरणाऱ्या मशीनने समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर त्यांच्या बाळाची इवलीशी कीर्ती दिसत होती. डॉक्टर बाळाबद्दल सांगत होते. त्याच्या वाढीच्या प्रोग्रेस समजावून देत होते. हे सगळं होत असताना त्याने तिचा हात हातात धरला. सगळं आवरल्यावर त्याने तिला गाडीकडे जायला सांगितलं. नंतर मुकुंद डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आला. तिच्याविषयीची माहिती घेण्यासाठी. औषध घेण्यात काही अडलं तर ते विचारण्यासाठी म्हणून मुकुंदने कित्येक वेळा त्यांना फोन करत असे. त्यामुळे त्यांची चांगलीच मैत्री झाली होती. तो डॉक्टरांना म्हणाला, "डॉक्टर, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना?" डॉक्टर उसासा टाकत म्हणाले, "हे बघ मुकुंद, कूल डाऊन फर्स्ट आणि शांतपणे ऐक मी जे सांगतोय ते. मी तिच्या जीवाला धोका आहे हे तुला आधीच सांगितलंय. आता मी दिलेल्या मेडिसिन्समुळे आणि तू घेतलेल्या योग्य काळजीमुळे तो थोडा कमी झालाय, असं आपल्याला म्हणता येईल. पण अजून पूर्णपणे टळला नाहीये आणि तसं होणारही नाही. आता जरी ती ठीकठाक वाटत असली, तरी नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील. मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण शेवटी होणार आहे तेच होईल." "पण डॉक्टर," तो हताशपणे बोलला, "माझा तुला डिमोटिवेट करायचा हेतू नाही. मी फक्त तुला अलर्ट करतोय." डॉक्टर शांतपणे म्हणाले. "तो येतोय मी," म्हणून निघाला. दोघे घरी आले. 4थ्या महिन्यात उलटीचा त्रास थोडाफार कमी झाला होता. तिला वेळेवर डॉक्टरांकडे नेऊन आणणं, औषध नीट देणं हे सगळं तो करत होता. खूप काही बोलायची इच्छा असूनही तोंडातून शब्दच बाहेर यायला तयार नसायचे. ती खूप वेळा तो खोलीतून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला अडवायचा प्रयत्न करायची. पण नेहमी दोघांचं भांडण व्हायचं आणि तो चिडचिड करत निघून जायचा आणि ती रडत बसायची. त्या दिवशी असंच घडलं. तो खोलीत नव्हता. ती आत्ता आली होती. तिला टेबलावर त्याची डायरी पडलेली दिसली. तो कुणालाही त्या डायरीला हात लावू देत नसे. हे माहीत असूनही तिने ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली. 24 फेब्रुवारी. आज राधाला 3रा महिना लागला. खूपच अशक्त झाली. उलट्यांने हैराण होते आणि तिच्यासाठी मला काहीच करता येत नाही. प्रत्येक वेळी तिला होणाऱ्या ओकाऱ्या तिला माझ्यापासून तोडत आहेत. या जाणिवेनं काळजाचं पाणी-पाणी होतंय मला. बाबा म्हणून मिरवता यावं म्हणून स्वतःला मरणाच्या दारात द्यायला निघालीये. बाळ मला हवंय, पण तिच्या जीवाचा सौदा करून नव्हे. हे तिला कसं समजावं हे कळेना.
तू गेलीस तर काय होईल याचा एक वेळ तरी विचार केलायस का? ती वाचत असताना तो आला. डायरी हिसकावून घेतली. तुला एकदा सांगितून कळत नाही का गं, की माझ्या डायरीला हात लावायचा नाही? असं म्हणत त्याने डायरी हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली. माझ्या भावनांची कदर नाहीये कुणाला. सगळे स्वार्थी झालेत. आता माझा जीव गेला तर चांगला, असं म्हणत त्याने भिंतीवर हात आपटला. ती धावत त्याच्याकडे आली. त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. त्याने तिच्या कमरेला घट्ट विळखा घातलेला होता. ते बघून तिच्या डोळ्यात कचकन पाणी आलं. त्याने खसकन हात सोडले. तिच्या गोऱ्या कमरेवर लालेलाल वळ उठले होते. तो बाहेर गेला आणि एक मोठा आवाज आला. त्याबरोबर ती बाहेर धावली. तो समोरच्या रूममधल्या दारात उभा होता आणि हात रक्तबंबाळ होता. वहिनीही धावत वर आल्या. त्यांनी तिथे पाहिलं, कोणीच नव्हतं. खाली जाताना त्या दोघांच्या खोलीतून आवाज ऐकू आला. तुम्हाला काय वाटतं, हे असं आदळआपट करून स्वतःला इजा करून घेतली म्हणजे होणारं टळणार आहे का? ती रडत म्हणाली. नाही गं, होणारं टळणार नाही. आणि हो, हे असं केल्याने माझं घुसमटही कमी होत नाही. तू तुझी मनमानी केलीस, आता मी करतोय एवढंच. असं म्हणत त्याने खाडकन दरवाजा उघडला. समोर वहिनी उभ्या होत्या. वहिनी या ना, काही काम आहे का? तो एकदम नॉर्मल होत म्हणाला. राधाने डोळे पुसले. वहिनी आत आल्या. काय झालं? त्रास होतोय का कसला? नाही वहिनी, ती भांबावून म्हणाली. काय हो भाऊजी, एवढं कसलं लागलंय? वहिनी बेडवरचे फर्स्ट एड बॉक्स उघडत म्हणाल्या. अहो वहिनी, मी आत्ताच खोलीचं दार आपटल्याने आवाज आला म्हणून मी तिथे गेलो. आत जाण्यासाठी दार उघडलं आणि मी आत जाणार तेवढ्यात दार येऊन हातावर आदळलं. बरं या, मी बँडेज करून देते हाताला, असं म्हणून वहिनीने त्याच्या हाताला बँडेज केलं. राधा किचनमध्ये आली. चहा गॅसवर ठेवला. मनात चहासारखं भावनांचं मिश्रण उकळत होतं. असंख्य भावना डोळ्यावाटे वाहत होत्या. तेवढ्यात आई आत आल्या. काय गं, चहा आटला बघ, कुठं लक्ष आहे? असं म्हणत त्यांनी गॅस बंद केला. सॉरी आई, ती डोळे पुसत म्हणाली. काय झालं बाळा, त्रास होतोय का कसला? नाही, ठीक आहे मी, असं म्हणत ती बाहेर आली. गरोदरपणात होतात मूड स्विंग असं वाटून आई गप्प राहिल्या. संध्याकाळ झाली होती. ऊन अस्ताकडे गेलं होतं. राधा झोक्यावर बसली होती. हात पोटावर होता. आतली हालचाल तिला जाणवत होती. ती विवंचनेत होती. आपल्या आत अंकुराचा जीव सत्य आहे की प्रॅक्टिकली विचार करत आपल्याला वाचवू पाहणारा आपला नवरा, दोन्ही तिचा जीव की प्राण होते. त्यामुळे ती जास्त गुदमरत होती. बाईने अशा अवस्थेत जास्त विचार करू नये. बाळाच्या वाढीसाठी चांगलं नसतं ते, असं म्हणत वहिनीने तिला चहा दिला. चहा पिता पिता गप्पा झाल्या. ती मध्यंतरी एका आठवड्यासाठी आईकडे जाऊन आली होती. सोबत तो होताच. आता तिला 5वा महिना लागला होता. आता पोटाचा घेर वाढला होता. एप्रिल महिना होता तो. फार उकडत होतं. तिची तर अगदी तगमग होत होती. पण ती सारं काही सहन करत होती. ते फक्त बाळासाठी. तो हल्ली खूप काळजी घेत होता. तिची अगदी एखादीला हेवा वाटेल इतकी. सतत मागे येणं जाणं, तिला भरवणं, हात धरून फिरवणं. पण बोलणं क्वचितच व्हायचं. 6वा महिनासुद्धा असाच गेला. 7व्या महिन्यात ते पुन्हा सोनोग्राफीसाठी डॉक्टरकडे गेले. आता सोनोग्राफीत बाळाचे इवले इवले पाय, हात, डोके नीट दिसत होते. त्यांची हालचाल दिसत होती. डॉक्टरांनी त्यांना बाळाचे हृदयाचे ठोके ऐकवले. दोघे आनंदले. डॉक्टरांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत सांगितले. दोघे घरी आले तेव्हा तिची आई-बाबा आले होते. दोघी आई-बाबांना भेटले आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले. खाली आले तेव्हा घरातले सगळे जमले होते. ती येऊन त्यांच्यात बसली. तो बाहेर जाणार तेवढ्यात आईने त्याला हाक मारली. "ओह चिरंजीव, कुठे चाललाय? या बसा. आपल्या सौंच्या डोहाळे जेवणाची तयारी चाललीये." "डोहाळे जेवण? आई नको गं हे सगळं. उगाच दगदग होईल तिची. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय." तो त्रासिक स्वरात म्हणाला. "अहो जावई बापू, जनरीत असते ती. जपायला हव्यात.
आपल्या चालीरीती. तिची आई त्याला समजावत म्हणाली, सगळ्या चालीरीती जपण्याचा आपण मक्ता घेतलाय का? पण नाही. तुम्हा सगळ्यांना माणसाच्या जीवापेक्षा त्याचा आवाज चढलेला सगळ्यांना आजच अनुभवला होता. तो रागातच बाहेर निघून गेला. त्याला काय झालं हे कुणालाच समजलं नाही. त्याची वेदना फक्त तिच्यापर्यंत पोचली होती. ती आलेच म्हणत त्याच्या मागे गेली. तो उगाच काहीतरी बरं असेल असं समजून घरातले सगळ्या पुढच्या तयारीला लागले. ती बाहेर आली तेव्हा तो एकटाच पावसात भिजत असताना दिसला. तो पाठमोरा उभा होता. तीही तशीच त्याच्याकडे गेली. मुसळधार पावसात चिंब भिजली. त्याला तिची चाहूल लागली. ती त्याच्यापासून 2 पावले दूर असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला. आता आपण पडणार असे वाटून तिने डोळे मिटले. पण तिला दणकट हातांचा स्पर्श जाणवला. तो हात त्याचा होता, कारण तिची चाहूल लागताच त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरले होते. तिने हळू डोळे उघडले. ती त्याच्या बाहुपाशात होती. त्याने तिला तशीच उचलली आणि आत आला. आत आल्यावर सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. पण तो काही न बोलता आणि न थांबता तिला घेऊन पायऱ्या चढत होता. तिची नजर त्याच्या डोळ्यात होती आणि त्याची तिच्याकडे असूनही शून्यात हरवलेली. त्याने थेट तिला रूममध्ये नेलं. ओलेच कपडे काढून टॉवेलने अंग पुसलं आणि कपडे बदलून बेडवर बसवलं. स्वतः कपडे बदलले आणि टॉवेलने केस पुसले. तोपर्यंत तीही तशीच बसली होती, कारण लग्नानंतर तिच्या केसांचं ऑफिशियल डिपार्टमेंट त्याच्याकडे होतं. म्हणजे कितीही घाई असली तरी तिचे केस तोच पुसणार हे ठरलेलं. तिचे लांब सडक केस पाठीवरून जग्यापर्यंत सोडले की थेट कमरेच्या खाली पडायचे. मऊ ओले सूटकेस हातात घेऊन लाड करताना त्याला स्वर्गीय आनंद व्हायचा. तुला कल्पना आहे का काय झालं असतं? जरा काळजी घेता येत नाही, तो रागत म्हणाला. पण आज त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती. सॉरी सर, ती अपराधीच्या भावनेने म्हणाली. अजूनही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या गळ्याखाली उतरत नाहीये. तू दूर जाणं. तो बोलता बोलता थांबला. एव्हाना केस पुसून झाले होते. तो टॉवेल बाल्कनीत वाळायला घालून गेला. डोहाळे जेवण जूनच्या 3ऱ्या आठवड्यात ठरले. फक्त 2 आठवडे राहिले होते. आई आणि वहिनी हौसेनं सारे करत होते. तिची आईही होतीच मदतीला. दिवस भरभर जात होते आणि शुक्रवारी सकाळी उगवली लगबग आणि घरात नवं चैतन्य घेऊन. सगळं घर फुलांनी सजलं होतं. सकाळी तयारी झाली होती. घरच्या पुढे असलेल्या अंगणात हिरवळवर फुलांनी सजवलेला झोपाळा ठेवला होता. लॉन असल्यामुळे वर स्लॅब होता, त्यामुळे पावसाचा प्रॉब्लेम येणार नव्हता. संध्याकाळी 4च्या दरम्यान पाहुणे यायला सुरुवात झाली. 7ला कार्यक्रम सुरू होणार होता, कारण आईंना तिचं बागेतलं तर वहिनींना चांदण्यातलं डोहाळे जेवण करायचं होतं. म्हणून दादाने हा तोडगा शोधून काढला आणि घरातल्या सगळ्यांच्या समोर बागेत रात्रीच्या वेळी करा डोहाळे जेवण असं त्याने सुचवलं आणि सगळ्यांना हा तोडगा पटला. 6 वाजेपर्यंत वहिनी, ताई आणि तिच्या मैत्रिणींनी तिला छान तयार केलं होतं. तो काहीतरी घ्यायला रूममध्ये आला. मैत्रिणीच्या घोळक्यात आरशासमोर बसलेलं तिला पाहून क्षणभर थबकला. तिच्या बाजूला उभ्या असलेल्या विश्वाला तो म्हणाला, विश्वा प्लीज. गालातल्या गालात हसत तिने सगळ्यांना बाहेर नेलं. तो राधाच्या जवळ गेला. तिचा हात हातात देऊन उठवलं आणि तिला एकवार न्याहाळलं. तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तिच्या पूर्वीचा मुकुंद भेटला होता. हिरवी नऊवारी नेसून फुलांची वाडी लेवून नटलेली अन गर्भारपणाचं तेज तोंडावर उजळून निघालेली त्याची राधा त्याच्यासमोर उभी होती. त्याचे डोळे भरून आले. अहो, काय बघताय असे? काहीतरी बोला ना. काही नाही ग, बघतोय माझ्या लेकीची आई कशी सुंदर दिसते. ती अवाक होत म्हणाली. काय म्हणालात? लेकीची आई? म्हणजे तुम्ही मान्य केलंय की आपल्या बाळाचं अस्तित्व आहे?
तिच्या आवाजात तिला झालेला आनंद झळकत होता. अगं बाळ माझंही असणार आहे. माझ्यासुद्धा अंश आहे त्यात. मग मी कसं नाकारेल त्याचं अस्तित्व? तो हळवा होत म्हणाला. हो, मलाही हीच काळजी सतावत होती. आता मला काही झालं तरी तुम्ही आपल्या बाळाला अंतर देणार नाही याची खात्री पटली. ती म्हणाली. राधा, आजच्या दिवशी तरी नको ना असं बोलू. तो काकुळतीने येऊन म्हणाला. असं कसं? आता मी नसण्याची सवय व्हायला हवी तुम्हाला. पण घाबरू नका. आपली लेक माझी कमी भासू देणार नाही. असं म्हणत तिने पोटावर हात ठेवला. काय झालं? त्याने पटकन विचारलं. लाथ मारते, ती हसत म्हणाली. 25. तो हळूच म्हणाला. काय 25? तिने कुतूहलाने विचारलं. 25वी लाथ आहे. लबाड आहे हो चिवताई. तो पाठमोरा होत म्हणाला. सर. ती पुढे काही बोलण्याआधी तो रूममधून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. लगेच तिच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला अंगणात घेऊन गेल्या. सवाष्णींनी ओट्या भरल्या, मैत्रिणींनी गिफ्ट दिले आणि आता कार्यक्रमाची गंमत. विश्वाने तिच्या पुढे 2 वाट्या ठेवल्या. एकात पेढा होता जो मुलाचं प्रतीक असतो आणि एकात बर्फी होती जी मुलीचं प्रतीक असते. आणि राधाने एका वाटीला हात लावला. त्यात बर्फी होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या तोंडावर समाधान होते, कारण त्याला ही मुलगीच हवी होती. त्यानंतर फोटोज झाले. आता सेकंड हाफ होता, म्हणजे वहिनींची हौस. चांदण्यातलं डोहाळे जेवण. त्यासाठी त्यांनी तिच्यासाठी खास वेस्टर्न आउटफिट आणला होता. व्हाईट गाऊन आणि त्याला मॅचिंगची व्हाईट पर्ल्स ज्वेलरी सेट. ती आली तेव्हा तो दुरूनच तिला पाहत होता. तेव्हा विश्वा आली. जीजू, इथूनच काय बघताय? चला, तुमच्या सौंना झोका द्या. त्यावर त्याची काहीच रिएक्शन नाही असं पाहून ती ओढूनच त्याला झोपाळ्याच्या ठिकाणी घेऊन आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याने थोडा वेळ झोका दिला. नंतर तो तिथून बाजूला सरकला. 9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पाहुणे पांगले. घरातले सुद्धा कपडे बदलून आले. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की तो बऱ्याच वेळापासून घरी नाहीये. राधा सैरभैर झाली होती. परत परत मित्रमैत्रिणींना कॉल करून विचारत होती. पण कुणालाही माहीत नव्हतं तो कुठे. रडून रडून तिचे डोळे सुजून लाल झाले होते. घरातल्यांना सगळ्यांना तिला आवरता नाकेनऊ येत होतं. शेवटी ती दाराबाहेर आली. रात्रीचे 10 वाजले होते. सगळे तिच्या मागं धावले. तेव्हा तो आत येताना दिसला. घरच्यांनी तिला आत नेलं. पाठोपाठ तोही आला. तो चिंब भिजला होता. सगळ्यांनी त्याला एकच प्रश्न केला की तो कुठे होता, पण तो उत्तर द्यायचं टाळत होता. म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. त्याने कपडे बदलले आणि जेवायला आला. झोपण्यासाठी खोलीचं दार उघडून आत आला. राधा दिसली नाही. त्याने बाथरूममध्ये चेक केलं. तिथेही नव्हती. तो खाली आला. तिथेही ती कुठं दिसली नाही. तो बाहेर आला. ती झोपाळ्यावर बसलेली त्याला दिसली. सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसाचंही जोरदार धडक येणार असं वाटत होतं. तो तिच्याजवळ जाऊन बसला. तशी ती त्याला बिलगली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. काय झालं, बरं वाटत नाही का? तो मृदू आवाजात तिला विचारत होता. मी बरी आहे हो, पण मला राहून राहून एकच चिंता सतावते. आणि ती कोणती? मी गेल्यावर आपल्या बाळाचं कसं होईल? हे बघ, तू आधी हा विचार मनातनं काढून टाक. डॉक्टर काहीही सांगू देत. मला माहीत आहे तुला काही होणार नाही. तू स्वतःला सांभाळ. बाळाकडं लक्ष द्यायला मी आणि वहिनी, आई, बाबा सगळे आहेत. तू स्वतःला जप. तो कसाबसा बोलत होता. त्याने तिचे डोके मांडीवर ठेवले. मुकुंदा, तिने आर्ततेने त्याला हाक मारली. बोल ना. त्याचाही आवाज खोल वाटत होता. माफ कर मला. तुमची राधा आयुष्याची 4 पावलं तुमच्यासोबत चालण्यास असमर्थ झाली. सप्तपदी सोबत चाललेली खरी, पण त्यामुळे तुमचं आणि ह्या येणाऱ्या जीवाचं आयुष्य मी दावणीला जुंपल्यागत वाटतंय.
ती म्हणाली, "असं नाही आहे गं." असं म्हणून तिला समजावताना त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो तिच्या कंबरेभोवती हात घालून रडू लागला. आता तिलाही रडू आवरत नव्हतं. तिचेही डोळे ओसंडून वाहत होते. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे. राधा, मी नाही जगू शकणार. हे दिव्य तुझ्यासाठी आहे. प्लीज, असं म्हणत तो रडत होता. ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. दादा आणि वहिनी सहज बाहेर आले होते, तेव्हा त्यांना दोघे दिसले. जवळ गेल्यावर त्याने दादाला मिठी मारली आणि तिने वहिनीला. त्या दोघांना समजत नव्हतं नक्की झालंय तरी काय. आधी त्यांनी दोघांना घरात आणलं, दोघांना पाणी दिलं. शांत झाल्यावर तो सांगण्याच्या बेतात होता, पण ती त्याला अडवत गेली. पण शेवटी त्याने सगळं सांगितलं. हा खरं तर सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता. सगळेच त्याच्यामुळे चिंतातूर झाले. आता रागवून फायदा नव्हता. सगळे हतबल होते. आता तिची नीट काळजी घेणं हेच त्यांच्या हातात उरलं होतं. तर मित्रांनो, तुझी माझी गोष्ट ही कथा आवडती आहे ना तुम्हाला? आणि आवडत असेल आणि पुढील भाग बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.